हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. थोडा सेटअप बदललाय, पूर्ण घर मागचं दिसतंय, बट आय एम रिअली सॉरी. इकडे गुड लाइटिंग येत होती म्हणून मी इकडे व्हिडिओ शूट करते. प्लीज अंडरस्टँड. ऑल्सो या, तर कुठे होती मी? वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? कसं चाललंय सगळं? सो या, टुडे मी करणार आहे एक रिव्ह्यू, मेकअप हॉल रिव्ह्यू. सो 1-1.5 महिन्याआधी मी फे ब्युटीचे सगळे प्रोडक्ट्स मागवलेले. नॉट ॲक्च्युली सगळे, बट मोस्टली सगळे 2-3 प्रोडक्ट सोडून मी सगळं कलेक्शन ऑर्डर केलेलं. मला खूप टाईमपासून फे ब्युटीला रिव्ह्यू करायचं होतं आणि त्याला यूज करून बघायचं होतं, कारण की Instagramवर जर तुम्ही नीट बघत असाल तर फे ब्युटी सगळीकडे दिसतो मला, सगळीकडे. अँड इट इज व्हेरी हाईप. सो मला बघायचं होतं व्हॉट द हाईप इज ऑल अबाउट. इज इट रिअली वर्थ द मनी? इज इट रिअली गुड? आणि इंडियन ब्रँड आहे, सो विन विन. मला ट्राय करायचे होते म्हणून मी ऑर्डर केले आणि मी हा रिव्ह्यू पहिलेच करणार होती, पण मी विचार केला मी 1-1.5 महिना हे प्रोडक्ट सगळे वापरते आणि मग तुम्हाला माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देते. ऑल्सो डिस्क्लेमर, दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. फे ब्युटी डझंट नो आय एम डुईंग दिस व्हिडिओ. मी माझ्या स्वतःच्या पैशाने हे सगळं विकत घेतलंय तुमच्यासाठी रिव्ह्यू करायला आणि मला यूज करायला, ऑफकोर्स. सो अजून मी बडबड करण्याआधी लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. कोणत्या कॉन्फिडन्समध्ये मी यूज करताना सगळ्याचं पॅकेजिंग फेकून दिलंय. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मी इकडे फोटो पॉप करेन, प्लीज इग्नोर दिस मेस. वायफायसाठी खूप स्ट्रगल करायला लागलेला म्हणून तो मेस आहे. इग्नोर दॅट. बट मी इकडे फोटो पॉप करेन सगळं कोणत्या पॅकेजिंगमध्ये येतं, शेड काय आहे, प्राइस कितीला आहे किंवा मी कितीला घेतलंय, कारण की ते आता मला लक्षात नाहीये. 1-1.5 महिना झाला, पण मी ह्याचं सगळ्याचं तुम्हाला दाखवेन. सो या, लेट्स स्टार्ट. फर्स्ट मी लिप्स पासून स्टार्ट करते, कारण की फेस प्रोडक्ट्स 2च आहेत, जास्त लिप्सचे प्रोडक्ट्स घेतलेत मी. सो लेट्स स्टार्ट विथ लिप. सो द फर्स्ट प्रोडक्ट आय हॅव हिअर इज दिस लिप लाइनर, रीडिफाईन लिप लाइनर फ्रॉम फे ब्युटी. दिस इज इन द शेड टॉप लाईन, आय थिंक. येस, दिस इज इन द शेड टॉप लाईन. खूप मस्त, खूप क्रीमी, खूप छान आहे लिप लाइनर. मी ह्याच्या आधी एवढं सुंदर लिप लाइनर कधी यूज नव्हतं केलं. अँड यू कॅन ऑलरेडी सी मी एवढं ट्विस्ट करते, ते एवढं खाली गेलंय, पण ते लिप प्रोडक्ट येत नाहीये. मी एवढं यूज केलंय ते. अँड दिस इज द शेड. खूप प्रिटी शेड आहे. वॉर्म ब्राऊन असा शेड आहे. मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. आणि आय वुड रेकमेंड, हे एवढं स्मूथ आणि सॉफ्ट आहे ना, सो एवढं असं ती पेन्सिल बाहेर नका काढून, येते ते तुटून जाईल. थोडंसं प्रोडक्ट काढूनच तुम्ही लावा. बट आय स्वॉच इट युअर. सी किती स्मूथली ग्लाइड होत आहे ते. आधी मी बंद करते, कारण आय एम सो क्लमझी की मी हे तोडेन. सो दिस इज द प्रोडक्ट. दिस इज द शेड, दिस इज द शेड टॉप लाईन. खूप मस्त आहे, खूप क्रीमी आहे, खूप पिगमेंटेड आहे वन स्वाईपमध्ये. आणि आत्ता जर तुम्ही माझा लिप कॉम्बो बघत असाल तर मी फे ब्युटीचा लिप ग्लॉस आणि ह्याची हीच लिप पेन्सिल लावली आहे. इट इज लुकिंग सो ज्युसी. मला एवढं आवडतं हे. सो मी हे रोज यूज करते ऑफिस अँड बाकी सगळ्याकडे. इट इज व्हेरी युजफुल. सो दिस इज द फर्स्ट प्रोडक्ट. मी इकडे त्याचा फोटो पॉप करून तुम्हाला दाखवेन, त्याचं पॅकेजिंग काय होतं, त्याची प्राइस काय होती, सगळे इथे डिटेल्स मी तुम्हाला टाकते. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट लिप. सो द नेक्स्ट प्रोडक्ट आय हॅव इज दिस मॉडर्न मॅट लिक्विड लिपस्टिक नाही, मॉडर्न मॅट लिपस्टिक. मॅट, क्रीमी मॅट लिपस्टिक आहे. खूप मस्त आहे आणि असं सगळं फे 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 लिहिलंय. अँड ओ सॉरी, उलटी ओपन झाली. ही पण बघू शकता तुम्ही मी किती यूज केली आतापर्यंत. मी ही रोज ऑफिसला लावते, म्हणजे ऑल्टरनेट डेज. दुसरी पण लावते, बट ही रोज ऑफिसला लावते. अँड दिस इज हाऊ द शेड लुक्स. सॉरी, ते थोडं मेसी आहे, कारण की मी रोज यूज करते. आणि मी तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते. वन स्वॉचमध्ये किती पिगमेंट आलंय बघा. अँड दिस हॅज अ मॅग्नेटिक पॅकेजिंग, जे मला खूप आवडलंय. खूप माहिती नाही का मी एंटरटेन झाली आहे मॅग्नेटिक पॅकेजिंगमध्ये. अँड दिस इज द शेड. या शेडचं नाव ऑकवर्ड आहे. मी खूप कन्फ्यूज होती या शेडमध्ये आणि अजून एका शेडमध्ये, बट मी हा घेतला कारण की खूप क्रीमी ब्राउनिश, सटल ब्राउनिश पिंक शेड आहे, जो माझ्याकडे यादी नव्हता. हे कॉम्बो पण खूप छान दिसतं. मी हे ऑफिसला लावून जाते. सो दिस इज द शेड. हे पण खूप क्रीमी आहे. माझे लिप्स खूप टोन असतात, नेहमी मला लिप बाम वगैरे लावायला लागतो, बट ह्याच्यामुळे ते चांगले राहतात फुल डे. इट डझंट लुक टोन और असं निघत नाही सगळं. बोलतो ना, स्किन निघत नाही. खूप छान राहते ही लिपस्टिक पूर्ण डे. अँड खूप आवडते मला. खूप 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 छान आहे. यू ऑल कॅन गो फॉर दिस. इट्स व्हेरी नाईस. सो दिस इज द नेक्स्ट लिपस्टिक इन द शेड ऑकवर्ड. मी परत इथे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला दाखवते. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट आहे त्यांचं फेमस लिप विप लिपस्टिक. मी खूप असं हात पुढे घेऊन तुम्हाला दाखवते, पण हे त्यांचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे. मला वाटतं जेव्हा मी फर्स्ट टाइम फे ब्युटीला इंस्टाग्रामवर बघितलं, तेव्हा ही लिप विप त्यांची सर्वात फेमस लिपस्टिक होती. आय थिंक त्यांनी लॉन्च पण याच लिपस्टिक पासून केलं. आय एम नॉट शुअर, मी फक्त सांगते, मला असं वाटतंय. मे बी दुसरं प्रोडक्ट असेल, पण मी पहिलं प्रोडक्ट लिप विप बघितलं म्हणून मला हे तर ट्राय करायचंच होतं.
आणि मला पर्सनली लिक्विड लिपस्टिक जराही आवडत नाही, कारण ते लिप्स खूप ड्राय करतात, खूप चॅपी दिसतात लिप्स आणि काढायला पण खूप हार्ड असतात आणि अनकम्फर्टेबल वाटतात मला लिक्विड लिपस्टिक्स. बट आय वुड से गाईज, दिस इज द बेस्ट लिक्विड लिपस्टिक आय हॅव एव्हर युज्ड. खूप कम्फर्टेबल आहे, प्रॉपर लिक्विड लिपस्टिक आहे, मॅट आहे. आणि फॉर मी, आय एम अ पर्सन जी लिपस्टिक्स खाते. मी ऍक्च्युअली लिपस्टिक्स खाते. मी थोडं पण पाणी प्यायली, काही खाल्लं, ती लिपस्टिक निघून जाते. बट ही लिक्विड लिपस्टिक राहते माझ्या लिप्सवर. सॉरी, ही लिक्विड लिपस्टिक राहते माझ्या लिप्सवर. सो दिस इज अ व्हेरी 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 नाईस लिक्विड लिपस्टिक फ्रॉम अ गर्ल हू डझंट लाईक लिक्विड लिपस्टिक्स. आय लव्ह दिस. मी ह्याचा अजून एक शेड पण मागवणार आहे, रेड मागवणार आहे, कारण की माझ्याकडे रेड नाही आहे. सो दिस इज इन द शेड नट. ह्याचं पण मला खूप कन्फ्युजन होतं, कोणती मागव. सेफ वूड करून पण आहे, ती पण खूप छान शेड आहे, पण मी तो ट्राय केला होता. अयो, मी माझ्याच ह्याला हे करते. कुठेतरी मी हे लावणार आहे आज कपड्यांना. तो सेफ वूड पण मी ट्राय केला होता, बट तो मला थोडा वॉश आउट करत होता, म्हणून मी तो मागवला नाही. तो पण खूप सुंदर शेड आहे, पण तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल तर तो तुम्हाला वॉश आउट करू शकतो, म्हणून मी ही नट मागवली. अँड दिस इज हाऊ द ऍप्लिकेटर लुक्स लाईक. आणि मी परत तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते. अँड दिस स्मेल्स रिअली गुड. माहिती नाही काय स्मेल आहे, पण खूप छान स्मेल येतो ह्याच्या. मला लिपस्टिकचा स्मेल घ्यायला आवडतात. सो दिस इज द शेड. ब्राऊन आहे, प्रॉपर ब्राऊन, वॉर्म ब्राऊन. आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन तर खूप सुंदर दिसतं, टॉप लाईन आणि ब्राऊनचं. सो इट्स व्हेरी कम्फर्टेबल. टिंट पण राहते गेल्यानंतर, सो असे लिप्स एकदम विदाउट लिपस्टिक वाटत नाही जरी गेली तरी. अँड इट्स व्हेरी कम्फर्टेबल. मला ही लिपस्टिक खूप आवडते गाईज. इफ कोणतं प्रोडक्ट तुम्हाला फे ब्युटी मधून पहिले ट्राय करायचं असेल तर इट्स ऍक्च्युअली वर्थ द हाईप. तुम्ही ऍक्च्युअली हे प्रोडक्ट ट्राय केलं पाहिजे. हे खूप सुंदर प्रोडक्ट आहे. आणि परत मी इथे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवते, ह्याचं पॅकेजिंग आणि ह्याची प्राइसिंग अँड ऑल. अँड इट्स रिअली अफोर्डेबल, नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. सो यू ऑल कॅन गो फॉर दिस ब्लाइंडली. एवढं आवडतं मला हे. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट. एक सिक्रेट सांगते, मी तुम्हाला खिडकीमध्ये ठेवून शूट करते. माहिती नाही का, पण मला हसायला येते, कारण की माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये नेबर्स मला दोनदा येऊन बघून गेले की मी काय वेड्यासारखं कॅमेराशी बोलते. बट एनिवेज, मूव्हिंग ऑन. हे आहेत पेप्टाइड ग्लॉस. हे 3 शेड्स आहेत माझ्याकडे. ह्याचा मिनी ट्रायो येतो 3चा. आय एम नॉट अ ग्लॉस पर्सन. मला कधीतरी क्वचित मन झालं तर ग्लॉस लावायला आवडतं. जसं मी आज लावलंय, मला इच्छा होती ग्लॉस लावायची म्हणून. पण मी जास्त ग्लॉस लावत नाही, म्हणून मी फुल साईज प्रोडक्ट नाही घेतलं. त्यांचं फुल साईज प्रोडक्ट पण येतं याच्यात. आणि आय वॉज लाईक की एकच शेड फुल साईज घ्यायची, त्यापेक्षा मी छोटे छोटे मिनी घेते. हे खिशात पण राहतात. मुलींचे पॉकेट्स तुम्हाला माहिती किती छोटे देतात मुलींना. आय डोंट नो वाय. आपल्यासोबत अनफेअर असतं ते, बट खूप छोटेसे पॉकेट्स असतात. सो त्याच्यासाठी हे ग्लॉस परफेक्ट आहे. आणि हे असे 3 शेड्समध्ये येतात. मी तुम्हाला एक एक स्वॉच करून दाखवते. खूप कम्फर्टेबल आहे, नॉन स्टिकी आहे आणि खूप वेळ टिकतं हे ग्लॉस, जात नाही. जसं की आत्ता मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ शूट केलाय, तेव्हापासून मी हे लावले. मी अजूनपर्यंत रिटच नाही केलंय त्याला. सो इट्स अ व्हेरी गुड ग्लॉस. सो मी हे एक एक शेड तुम्हाला दाखवते. हा आहे हा आहे इमर्जिंग असा आहे. एकदम असं मिल्की बेज कलर आहे. मी इथे थोडंसं काढून दाखवते. खूप आलं, खूप आलं. सो मी लिप्सना लावून टाकलं. सो हा आहे पहिला शेड. हे असं कळत नाही, दिसतंय का तुम्हाला? हा असा मिल्की असा बेज शेड आहे. सेकंड शेड इज दिस, जो मी लावलेला आता, हा वाला. दिस इज इन द शेड लिव्हिंग. खूप छोटं छोटं लिहिलंय ते. दिस इज इन द शेड लिव्हिंग. मी हा तुम्हाला दाखवते. मी आत्ता लावलाय हा शेड, तुम्ही बघू शकता. माझा फेवरेट शेड आहे ऍक्च्युली हा त्यांच्या रेंज मधला. जास्त आलं म्हणून मी चोपटते लिप्स वरती. सो हा नेक्स्ट शेड आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्याचे प्रोडक्ट्स मी इकडे टाकेन तुम्हाला, मी कितीला घेतलं या फिर ओरिजिनल प्राइस पण मी तुम्हाला टाकेन. आणि हा थर्ड शेड आहे त्यांचा. सॉरी, हा थर्ड शेड आहे इन द शेड गिव्हिंग. सो ह्याचं पण जास्त आलंय बाहेर प्रोडक्ट. ओ माय गॉड. जाऊ दे, मी आता हे नाही लावणार आहे परत, खूपच जास्त होईल लॉस. सो दिस इज द थर्ड शेड गिव्हिंग. हा असा पिंकिश थोडासा आहे. खूप छान आहे हा पण शेड. तिन्ही शेड्स हे खूप जास्त छान आहेत आणि डेली यूज साठी पण खूप आहे. तुम्ही इकडच्या इकडे कुठे जात असाल, काय लिपस्टिक आपण नेहमी लावत नाही, सो इट्स अ व्हेरी गुड कॉम्बो. आणि फॉर द प्राइस 3 ग्लॉस जे आपण अल्टरनेटिव्ह वापरू शकतो रॅदर दॅन 1 फुल साईज प्रोडक्ट, इट इज रिअली गुड.
सो लेट्स मूव्ह ऑन टू द लास्ट 2 प्रोडक्ट्स. दाखवायच्या आधी मी हे सगळा माझा हात पुसते, नाहीतर मी मस्त एवढा मस्त येलो टॉप घातलाय मी, त्याला नक्की माझा हात कुठेतरी लावेल. अँड हे जात नाहीये. एक्सपेक्टेड होतं मला, पण ठीक आहे. आय ट्राय माय बेस्ट. सो मी हे सगळं टिश्यू पेपरला पुसून घेतलंय. आता लास्ट 2 प्रोडक्ट्स कडे आपण वळूया. आज म्हणजे केस एकदम विचित्र दिसतात असं मला का वाटतंय, आय डोंट नो. टेल मी इन द कमेंट्स, माझे केस खरंच विचित्र दिसतायत की फक्त हे माझा भ्रम आहे आणि ते ऍक्च्युली चांगले दिसतात. सो एनिवेज मुव्हिंग ऑन. हे सेकंड लास्ट प्रोडक्ट आहे. हे आहे फे ब्युटीचं लश ब्लश. दिस इज इन द शेड सॉसी. रेडिश शेड आहे आणि असं क्यूट पॅकेजिंग आहे. आणि मी थोडं एक्सेस काढून घेते आणि दिस इज द ऍप्लिकेटर. गोल ऍप्लिकेटर आहे अँड आय स्वच्छ इट. खूप क्रीमी, खूप ग्लोई आहे. आत्ता मी तेच लावलंय, लश ब्लश. हायलायटर आणि ब्लश दोन्ही लावले मी. खूप ड्यूई आहे. शेड 10 on 10. मला एवढा आवडतो हा शेड. रोज मी ऑफिसला हाच शेड लावून जाते आणि खूप जास्त पिगमेंटेड आहे. तुम्ही बघितलं मी एक्स्ट्रा काढून सुद्धा त्या वॉन्ट वरती एवढं होतं. सो लावताना ना प्लीज बी केअरफुल. हे बघा मी एक असा डॉट घेतला, माझ्या हातावर केवढं आलंय बघा. सो प्लीज बी केअरफुल लावताना. पण हे असं मस्त ब्लेंड होतं स्किन मध्ये आणि एकदम नॅचरल लुक देतं. तर मी हे नीट ब्लेंड, मला दिसत नव्हतं उलट. हा हे बघा एकदम नॅचरल लुक देतं. खूप आवडतो मला हा. आणि हे पण खूप अफोर्डेबल आहे. ह्याच्यात भरपूर शेड्स आहेत. मी विचार करते मी आता ह्याचा ब्राउनिश असा रोज लावायला कोणता तरी शेड घेईन. बट इट्स अ रिअली गुड प्रोडक्ट ओव्हरऑल. आणि लेट्स मूव्ह ऑन टू द लास्ट प्रोडक्ट. हे काढू का मी? आता हे जात नाहीये. मला वाटतं मला मायसेलर वॉटर किंवा साबणाने हात धुवायला लागेल. सो एनिवेज हे आहे फे ब्युटीचं सर्वात लास्ट प्रोडक्ट मी परचेस केलेलं. फे ब्युटीचं इल्युमिनेटर हायलायटर आहे बेसिकली हे. तर ह्याची शेड, येस ह्याची शेड आहे बीम. दिस इज इन द शेड बीम अँड इट्स ऑल व्हाईट पॅकेज्ड. आणि हे तर ना मस्त फोम मध्ये पॅक करून आलेलं पॅकेजिंग मध्ये. अयो उलट उघडलं, सॉरी. आणि हे पण तुम्ही बघू शकता मी किती वापरले आतापर्यंत. मी आत्ता सुद्धा लावलंय. हे जे शाईन इकडे इकडे दिसते ना ते तेच आहे इल्युमिनेटर. ह्याचं एक मला काय आवडतं, मी तुम्हाला आधी स्वॉच करून दाखवते. दिसतंय? ओ माय गॉड, इट्स व्हेरी प्रिटी. याचं मला 2-3 गोष्टी आवडतात. एक नाही ऍक्च्युली 2-3 गोष्टी आवडतात. ह्याच्यात खूप फाईन शिमर पार्टिकल्स आहेत. सो चेहऱ्यावरती असं दिसत नाही की ग्लिटर लावले. काय काय हायलायटर्स मध्ये खूप चंकी पार्टिकल्स असतात. सो लगेच कळून येतं की ग्लिटर लावलं, जे मला नाही आवडत पर्सनली. कारण आपण मग ते डेली नाही यूज करू शकत. ओव्हर पॉवरिंग वाटतं. याच्यात जरा पण नाही वाटत की ते चंकी ग्लिटर आहे. खूप फाईन पार्टिकल्स आहेत. खूप स्मूथ आणि हायड्रेटिंग आहे. म्हणजे असं ग्लोई इफेक्ट देतं. असं एकदम ओव्हरपॉवरिंग किंवा काहीतरी लावलंय खूप चेहऱ्यावर असा इफेक्ट नाही देत. ऑल्सो मेकअपच्या वरती लावताना माझा बेस नाही हलवत. आता मी फारसं फाउंडेशन वगैरे यूज नाही करत, बट जे ब्लश वगैरे मी लावलंय ते हलवत नाही, मूव्ह नाही करत. कधी कधी आपण डायरेक्ट जर प्रोडक्ट असं स्वाईप केलं तर खालचा मेकअप हलतो, पण ते नाही होत. आणि मी नॉर्मली हे हाताने लावते, म्हणजे असं करून ते हाताने स्प्रेड करते. बट इट लुक्स रिअली गुड विथ ऑल द मेकअप. सो हे मी दिवाळीमध्ये खूप वापरलेलं. सो दिस इज द शेड. ह्याच्यात पण 3-4 शेड्स आहेत. मला वाटलं हे माझ्या ट्रेडिशनल आणि वेस्टर्न आउटफिट्स दोन्हीवर जाईल, म्हणजे मी ऑफिसला वगैरे पण लावू शकते, म्हणून मी हा शेड घेतला. ह्याचं पण मी प्रोडक्ट पॅकेजिंग सगळं प्राइस वगैरे तुम्हाला तिकडे सांगेन. आणि भरपूर प्रोडक्ट येतं. हे बघा दिस मच प्रोडक्ट. इट्स व्हेरी गुड. मला वाटत नाही मी हे या वर्षी तरी संपवू शकेन. वर्ष तर ऑलमोस्ट संपलंय, बट या इट्स व्हेरी गुड प्रोडक्ट. आता थांबा, मला हे पुसू द्या, नाहीतर मी माझ्या स्टॉपला हे लावीन जसं मगाशी सांगितलं, कारण मी क्लमझी आहे. सो एनिवेज, सो ओव्हरऑल जर मला तुम्हाला फे ब्युटीचा रिव्ह्यू द्यायचा असेल, आय लव्ह दिस ब्रँड. खूप खूप छान ब्रँड आहे. इंडियन ब्रँड आहे. थिंक इंडियन ब्रँड आहे. आणि जेवढा इंस्टाग्रामवर हाईप केलंय, आय कॅन टेल यू गाईज इट्स वर्थ द हाईप. तुम्ही एक तरी प्रोडक्ट या ब्रँडचं ट्राय केलं पाहिजे. आता मला त्यांचं काजळ आणि फेस टिंट ट्राय करायचं आहे, ज्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन जेव्हा मी ते ऑर्डर करेन. सध्या मला माहिती नाही मी कधी ऑर्डर करणार आहे. मी वेट करत होती की मी ते ऑर्डर केलं असतं तर एकत्र व्हिडिओ बनवला असता, पण मला नाही माहिती मी आता कधी, दिवाळी वगैरे संपले. सो फेस टिंट मी युजली रोज लावत नाही. सो आय डोंट नो मी कधी ऑर्डर करेन. बट इफ यू वॉन्ट टू ट्राय दिस ब्रँड, 100%
रिव्ह्यू 100% शुअर, नॉट रिव्ह्यू, 100% शुअर की तुम्ही हा ब्रँड ट्राय करू शकतात. अँड आय वुड सजेस्ट तुम्ही ब्लश आणि ती लिप लिक्विड लिपस्टिक आहे, मी तिथे ठेवली म्हणून तिकडे बघितलं. ती लिक्विड लिपस्टिक तुम्ही ट्राय करू शकतात, खूप मस्त आहे. सो या दॅट्स ऑल गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला, ॲटलिस्ट आवडला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. डू लेट मी नो इन द कमेंट्स तुम्हाला अजून असे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील. Check out my YouTube channel, check out my Instagram page, and until next time, bye.